श्री स्वामीचरित्र सारामृत 700 श्लोकी 1 ते 7 अध्याय मराठी. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याक्षिभूतम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. ओम रक्ताग्न रक्तवर्ण पद्मानेत्र सुहास्यवंदन कंठाटोपी चमाला दंडकमलधरू कट्याकार रक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधार अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुण माग वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येती हाता ती ब्रह्मसुता नेमिले. जो अज्ञानाची नाशक अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैशेची श्रेष्ठ गुरुवर्य चरिणी त्यांचा नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला वग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमिला संस्थापना कारणे योगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगत पित्याचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि ते कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासेही कळेना तो स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणे आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजले करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा. माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसू ऐकून स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरदहस्ते करुणी. आता नमू साधुवृंदा ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुख आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचेले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटावतास नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलविते मानतयाचे चरणी नमले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे. आहो तुम्ही संतजनी मजदींवर कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे काक्षोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणून आदर धवाची श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ती एकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादितीतून पाही अमोल मुक्त फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलचरण नाम प्रथम अध्याय गोडहा. श्री शंकराचरणपर्णमस्तु श्री श्रीपादवल्लभापर्णमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोटा माझरी राजप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणणी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोहासी बैसोनी दोहवरी तिसरीवरी बसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागून आम्ही कर्तळीवरातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असा पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा ताटक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही देखली. मग तेथून सहज गती पातलो गोदा ताटकाप्रती जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेढ्याचे बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपूर स्वच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ
देश हिंडून सगळा सोळा परिपातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून. 12 वर्षे मंगळवेढापती राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शनायती सागुद्धू दिगंबर लिहिले विग्रही यतिवर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामीचरित सारामृत नानाप्रकृत कथा समंत आदरे भक्त परिसतो द्वितीय अध्याय गोडहा. इति श्री स्वामीचरित सारामृत द्वितीय अध्याय हा. श्री अस्तु शुभम भवतु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यासी नाही पुनरावृत्ती पद पाविती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेळे सोडले. मोहळा माझी वास्तव करीत अपाटोळ झाले भक्त. तेथेची साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सेवे घेऊन दर स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळीसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतुनी स्वामी चालले उठुनी. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामदारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविध होता तो करितयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्णस्तव निश्चिती आली असे चोळापाचे गृहाप्रती. स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर. योगाधिक काही चोळापाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवर दक्ष असूनही कारभारी परमज्ञानी असतीजे. चोळापांची गृहप्रती आले कोणेक येती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात्र रूपासी कळला वृत्तांत. या आपल्या नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐकून राव बोलले काय वाणी. गावात यती येऊन फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरही झाले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊन आताचे दत्ते दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोच यतिमूर्ती पुढे ठेली. सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभिभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडली तय. सकळ सभा आनंदिली समजती पावले वंदली. षडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामीचरित सारामृत नानाप्रकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोतो तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीअस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय हा. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करता चारेती हाता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गत अध्यायाच्या अंती अक्कलकोटे आले येती. नृपराय दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. ते तयांचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडवत्या ते. चोळापाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता. सदुदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशा झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूरदेशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले कित्येक. भक्त अंतरी जे जे इच्छिते ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदिक कुटील तया शास्त्रे केवळ. नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणती जनासी ढोंग्याच्या नादी लागला. आ स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो सतसे. ऐसे दयांनी निंदिले समर्थांनी अंतर जाणले. ते जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक. एका भक्तीच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बसवल्या भक्ती पाठावरती. श्री स्वामी म्हणती आपुले चित्ते चमत्कार म्हणती करू आता. दर्शनच्छ जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत एकची गर्दी झाली. दर्शनी घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनवती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुके पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात. ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती. मोडली जनाची गर्दी तो येऊन सेवे करी. संन्याशा पुढील नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य आता अस्ताचळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज्य असे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुस्तीत जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामीचरित सारामृत नानाप्रकृत कथा समंत
सदा परिसोत प्रेमळ भक्त. चतुर्थ अध्याय गोढा. श्री स्वामी राजा परमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भव कानन विश्वेनरा अज्ञानतिमिर छेदका. भास्करा पूर्ण साक्षी परात्परा. भक्ता खरा सदैव तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत. भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे. कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे. राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा कित्येक रूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडद्या माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा त्यांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयाप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणेल स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणली कठीण. कोणी न बोलती वचन. कोण ऐक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला नृपवर उत्तर नृप लागी पर्येसा. परी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चित मानसी असो द्या. ऐसे ऐकून उत्तर संतोषीला तर नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वरी अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहून भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहून तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरीतून आपण स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नकार्य होई सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने अति ब्राह्मण भोजने. दिदली बहुसार दाणे याचे धने तृप्त केली. स्वामीची या पूजे प्रति नाना द्रव्ये समर्पिती. जेणे सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करता सर्वदा. ऐशाने काही न झाले केले तितके व्यर्थ केले. त्या मनी खिन्न झाला विचार पडला तयासी. मग लढवणी एक युक्ती एकांती गाठून चोळापाप्रती. त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याल बडद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येण सर्व वशा चोळापासी लागली आशा. तयांच्या अंतरी भरवसा जहांगीरीचा भोवसाल. चोळापाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊन समर्थांनी बडद्याप्रती चालावे. तेथे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. मल्हारराव नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामीचे सामृत नानाप्रकृत कथा समंत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लेवित. तैसे हे स्वामीचरित्र स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवती बडद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलती हासोनी. मल्हाररावची आमनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्ने व्यर्थ गेला तात्यामनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी. परी पहावे यत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परी त्यांच्या वायात कधी न गेले समर्थ. तात्या झाला विग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडद्याशी काय सांगावे राजाशी. आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजन न्यावे पळून घेतीसी. असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयासी. मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वदती झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयश ते घेऊन बडद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभिती पुढती. सर्वत्रांशी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणे हवा आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटे स्वामी पुढे ठेवती. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंतांनी पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणुनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडूनी. साहेब आविष प्रयोग केला मल्हाररावरी आळ आला. त्या कृती माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले.
हाती पायी बेडी पडली स्वामी वचनी प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामीचरित सारामृत नानाप्रकृत कथा समर्थ सदा भक्त परिसोत षष्ठ अध्याय गोडा. इति श्री स्वामीचरित सारामृत षष्ठ अध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालीची तृप्ती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वस्ते सेवा नित्य करती जाणून अति परिभ्रम. वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसेनिशी. हेरळ कराधिक शास्त्राची वेतने देऊन ठेवली. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषत वेदांतवरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी कटापटी बुवासी शेवटी आणले. रात्रंदिरी नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकात स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहस्थितीत ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठजन सांगती कित्येक होती तयावेळी. पहावे तिचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी. ब्रह्मपद्धताकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वरच यतिराज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायमनी. हा तो वेडा संन्यासी बुरळ पाडली लोकांची. लागली व्यर्थ भक्तीसी याने डोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती असत तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान नाही यांचे वाढले डोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानती. नित्यनियम सारुणी ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी लोटल्या काही निशी. एक स्वप्न तयासी चमत्कारी पडलेसे. आपल्या अंगावरती वृश्चिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारू त्यातून एक दंश आपणा करत असे. ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठला लवकरी. बोबडी पडली वैखरी. शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी. त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नाचा वृत्तांत तयासी सांगती समजतं. म्हणती यात काय अर्थ ऐसा स्वप्न कैक पडतं. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुस्तामागील प्रश्नासी कदा कदा स्वामी हसले. मग काय बोलतीये तिच्यावर ब्रह्मपद्धताकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मांडत असे मग ब्रह्मपद जाणे शिकायचे. ब्रह्मपद्धताकार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खून धरले तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूंनी भरलेण्यानं कंठ झाला सदुदित. तया समयापासूनही भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळणी. ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामीचरित सारामृत कथा समर्थ सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडा. श्री राजा आदिराजयोगीदास श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु.